तर विधिमंडळाबाहेर जो छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे या ठिकाणी पुष्पहार अर्पण करताना थेट दृश्य आपण पाहतोय। राम कदम, रवी राणा, त्याचप्रमाणे पंकजा मुंडे, आशिष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे या ठिकाणी भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते आणि आमदार, नवनिर्वाचित आमदार दिसतात। देवेंद्र फडणवीस उद्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि त्याआधीची भाजपच्या गटात असलेली ही उत्साह दाखवणारी सगळी दृश्य आपण पाहतोय। अत्यंत जल्लोषाचं आणि तितकंच उत्साहवर्धक असं वातावरण भाजपत सध्या दिसतंय। देवाभाऊ देवाभाऊ असा गज सध्या विधिमंडळाच्या या सगळ्या परिसरामध्ये दिसून येतोय। लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ देवाभाऊ अशा घोषणांचा सध्या उद्घोष सुरू आहे, जयघोष सुरू आहे। आणि आता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला, या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यमांबरोबर काय नेमके बोलतात, काय प्रतिक्रिया देतात का हे आपल्याला पाहायचंय। विजयाची, विक्ट्रीची साईन दाखवली जाते आहे आणि एक वेगळाच आत्मविश्वास सध्या भाजपच्या सर्व आमदारांमध्ये दिसतोय। आज भगव्या पेट्यांमध्ये असलेले भाजपचे हे सर्व आमदार आणि मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते या ठिकाणी दिसतात, पदाधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची ही छबी टिपण्यासाठी माध्यमांची झालेली गर्दी। उद्या आता महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदाचा हा सोहळा असणार आहे आणि 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर शपथ घेणार आहेत। आणखी कोणी शपथ घेणार का या सोहळ्यामध्ये हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थातच या संदर्भातली बैठक, या संदर्भातली रणनीती काही वेळामध्ये स्पष्ट होईल। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची राजकीय वर्तुळातली घडामोड आपण पाहतोय।